हॅलो नमस्कार, मी पूनम. स्वागत आहे तुमचं एका मराठी ब्लॉगमध्ये. हा वार आहे मंगळवारचा. तर आज होतं धुलीवंदन. तर माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. इथं सकाळच्या नाश्त्यामध्ये आज एक शिल्लक पोळी राहिली होती. चहा आणि पोळीचा आज सकाळचा असा नाश्ता करून घेतला होता. मला चहा आणि पोळी जास्त असं आवडतं. सकाळी शिळी पोळी आवडती, त्यामुळं आज मी चहा आणि पोळी खाऊन घेतली. त्यानंतर आज दुपारच्या जेवणामध्ये काय रेसिपी करणार आहे तेच इथं शेअर करण्यासाठी घेतलं आहे. त्यासाठी तर मी 1 किलो राईस घेतला आहे. चिकन स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये हळद, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट, पुदिना, लिंबू, मीठ टाकून मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं. हे चिकन मॅरिनेट होईपर्यंत इकडं मी कांदा पण तळून घेणार होते. तर कांदा पण कट करून घेतला होता. तोपर्यंत इकडं मी कढई तापण्यासाठी ठेवली आहे. आणि तांदूळ पण नीट करून इथं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवणार होते. कारण कांदा तळूपर्यंत इकडं तांदूळ पण थोड्या वेळ भिजतील त्यामुळं. आणि इथं मी तांदूळ नीट करून घेतले. तांदूळ स्वच्छ होते, काय नव्हतं तांदळामध्ये. तरी पण आपण बाहेरून काय असं तांदूळ हे आणलं डाळी तर स्वच्छ नीट करून पाकडून घेतलेलंच बरं. कधी काय असं खडा वगैरे पण असला तर, त्यामुळे मी पाकडून घेतले आणि खडा वगैरे बघितला. आणि आता इथं 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार ते. कढई तापण्यासाठी ठेवली होती. आता इथं मी कांदा तळण्यासाठी तेल पण घेतलं होतं. तर 4 पळी तेल घेतलं होतं कांदा तळण्यासाठी. आणि कांदा पण उभा असा कट करून ठेवला होता. आणि घरातले कामं तर आज झाले होते. किचन हे स्वच्छ करून घेतलं होतं. फक्त आता दुपारच्या जेवणात सगळ्यांसाठी बिर्याणी करणार होते. म्हणलं आज धुलीवंदन पण आहे तर सगळ्यांसाठी छान असं बिर्याणी करू. आणि त्यासाठी तर मी आज बिर्याणी पण करण्यासाठी घेतली होती. इकडं तेल पण तापलं होतं. 2-3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि थोड्या वेळ पाणी टाकून ह्याच्यामध्ये असंच ठेवलं आहे कांदा तळूजीपर्यंत. आणि तोपर्यंत इकडं मी भाताला पाणी पण ठेवणार होते. कांदा थोडासा तळत आला की. तर इथं मी असा कांदा पण तळून घेतला आहे लालसर कलर येईपर्यंत. सगळा नाही तळला, अर्धा तळला होता, अर्धा असाच ठेवला होता. नंतर म्हणजे परत थोडासा टाकता येईल त्यासाठी. तर इथं मी 2 टोमॅटो घेतले होते. हे पण मिक्सरचे भांड्यामध्ये पेस्ट करून घेणार होते. चिकन मॅरिनेट करतानाच अद्रक लसूण टाकलं होतं, त्यामुळे इथं अद्रक लसूणची पेस्ट काही टाकलं नाही. फक्त आता इथं मी टोमॅटो आणि कोथिंबीर, पुदिना आणखी थोडासा वाटून टाकला होता. आधी पण टाकला होता मॅरिनेट करताना, आता पण थोडासा. आणि इकडं कांदा पण तळत आला होता. तोपर्यंत म्हणलं इकडं भात करण्यासाठी पाणी पण ठेवू, गरम होईल तोपर्यंत. त्यामुळं इकडं मी पाणी पण ठेवलं होतं गरम होण्यासाठी. कांदा जरा असा गोल्डन कलर येईपर्यंत चांगला असा तळून घेतलेला आहे. आणि प्लेटीत असा इथं काढून ठेवलेला आहे. तितकाच कांदा असा तळला होता. खडा मसाला घेतला होता. तेजपत्ता, शहाजिरे, लवंग, मिरी आणि विलायची घेतल्या होत्या. हे पण पाण्यामध्ये टाकून घेतलं लगेच. आणि थोडासा लिंबू पण टाकला आहे. भात छान होतो त्यामुळं इथं मी लिंबू पण टाकून घेतलेला आहे. त्यानंतर इथं चवीपुरतं मीठ पण टाकून घेते भात करण्यासाठी. तर इथं मी 1 किलो बिर्याणी राईस घेतला होता. आणि कांदा वगैरे तळीपर्यंत थोडा वेळ भिजवून ठेवला असेल. 10-1 मिनटं तरी, 5-10 मिनटं तरी भिजण्यासाठी ठेवला असेल. आणि इथं आता तांदूळ पण शिजण्यासाठी टाकते. म्हणजे भात सगळा पूर्ण नव्हता शिजवून घेतला, 80% म्हणजे शिजवून घेतला होता. थोडासा असा कच्चा ठेवला होता कारण दम पण देणार होते त्यामुळं. आणि इकडं मी लवकर करण्यासाठी म्हणलं आता इकडं चिकन आपण ग्रेव्ही पण करून घेऊ असं. म्हणजे इकडं भात काढून पातेल्यात करण्यापेक्षा इथंच कढईमध्ये पण कांदा तळून घेतलेला होता, त्याच्यामध्येच इथं आता मी ग्रेव्ही पण करून घेणार होते. इकडं तांदूळ पण शिजण्यासाठी टाकलं होतं. आता इकडं मी कांदा लालसर थोडासा तळून घेतलेला आहे. त्यानंतर इथं मी टोमॅटो, पुदिना, कोथिंबीरचं आणखी एकदा वाटण टाकून घेतलेलं आहे सगळं. हे सगळं चांगलं एकत्र मिक्स करून घेऊ. पटकन असं लवकर करण्यासाठी म्हणलं आता हे असं करून घेऊ. ह्याच कढईमध्ये पण सगळं झाले म्हणजे बसली भाजी सगळी व्यवस्थित, ग्रेव्ही करून झाली. नंतर दम दिला होता मी. आज असं केलं होतं. नाहीतर मी अगोदर राईस काढून त्याच पातेल्यात करत असते, पण असं आज केलं होतं. त्यानंतर हे चिकन मॅरिनेट केलेलं पण टाकलं आणि थोडासा तळून घेतलेला कांदा टाकला. सगळा नाही, थोडाच टाकला. आणि इथं बिर्याणी मसाला टाकला आहे. इकडं भाताचा पण गॅस बंद करून घेतला होता. आणि चटणी टाकली होती बस. बिर्याणी मसाला, चटणी इतकं टाकलं होतं, हळद आणि मीठ. आता हे सगळं एकत्र चांगलं असं मिक्स करून घेणार होते. आणि हे एक मोठ्याच असं गॅसवरती, मिडियम गॅसवरतीच एक 10-15 मिनटं हे चांगलं झाकून ठेवणार होते. सगळं मिक्स करून घेतलं. आणि आता हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून म्हणजे शिजवून घेणार होते चिकन सगळं त्याच्यामध्ये. आणि इथं मी
तोपर्यंत चाळणीमध्ये तांदूळ पण काढून म्हणजे भात पण काढून ठेवला होता मोकळा असा. आणि इकडं छान अशी हे पण झाली होती ग्रेव्ही. त्यानंतर मग मी इथं पातेल्यात सगळं टाकून कांदा कोथिंबीर टाकून छान असा दम देऊन घेतलेला होता असा. आता हे बारीक गॅसवरतीच ठेवलं होतं, दम दिला आहे असा, एक एक थर 2 असे थर दिले होते. आणि आता इथं मी बारीक गॅसवरती एक 10 मिनटं तरी असंच ठेवलं असेल, 10-15 मिनटं तर ठेवलं असेल. बारीक करपला नाही, कारण बारीक गॅसवरती एकदम ठेवला होता त्यामुळं. आणि छान झाली होती बिर्याणी पण. अशी आज मी बिर्याणी पण करून घेतली, पातेल्या कढईत हे करून घेतलं ग्रेव्ही आणि इकडं दम लावून घेतला होता असा. आणि इथं आता स्वयंपाक पण झाला. त्यानंतर जेवण वगैरे केलं सगळ्यांनी. आणि आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. ज्यांनी ब्लॉग बघितला चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा. ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद.